नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। दरवेळीच अनोख्या आंदोलनानं चर्चेत असलेले संजयजी काळे आज आपल्या सोबत आहेत। सर, सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूजमध्ये। धन्यवाद. आपण काय सांगाल सर, जे आता सावळीवीर पासून ते अहिल्यानगर पर्यंतचा रोज पायी प्रवास करत जे आपण आता सध्या आंदोलन सुरू केलेलं आहे? आपण कोपरगावचे नागरिक आहोत, म्हणजे नगर जिल्ह्याचे नागरिक आहोत। तर कोपरगाव नगर जिल्हा या सगळ्यांची विकासाची धमनी म्हणजे कोपरगाव ते अहिल्यानगर हा रस्ता। कोपरगाव ते अहिल्यानगर हा रस्ता तसा जर बघितला तर ब्रिटिश कालीन आहे। ब्रिटिशांनी 1930 साली हा रस्ता कोपरगाव पासून तर अहिल्यानगर पर्यंत कॉन्क्रीटचा केलेला होता। हा 78 ते 80 दरम्यान हा फुटायला लागला आणि मग 1988 ला जागतिक बँक प्रकल्पाच्या अंतर्गत हा रस्ता बनायला सुरुवात झाली व त्याचा तो बनला 2000 साली। 2000 साली त्याचं डांबरीकरण झालं आणि 2006 साली लगेच या रस्त्याचं नामकरण बदललं। हा राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक 10 झाला आणि याचं चौपदरीकरण करायचं ठरलं। 3800 झाडांची कत्तल करण्यात आली आणि हा चौपदरीकरणाचं काम सुरू झालं। या चौपदरीकरणाच्या कामामध्ये अनेक ठेकेदार पळून गेलेत आणि हे चौपदरीकरणाचं काम जवळजवळ 2015 पर्यंत 18 पर्यंत रखडलं गेलं। 2018च्या नंतर हे काम हा रस्ता प्रमुख जिल्हा महामार्ग झाला आणि त्याची दैना काय फिटली नाही। 2018ला मी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली, परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही। म्हणून हा 2020 साली हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 म्हणून डिक्लेअर झाला। या रस्त्याचं काम सुरू झालं आणि जवळजवळ 4 ठेकेदार पळून गेले, चौथा ठेकेदार काम करत आहे। हा ठेकेदार असं काम करतोय की पुढे हा काम करतो, मागे खड्डे पडतायत, ते डांबरच गायब होतं। मी आजचा व्हिडिओ मध्ये टाकला, आज मी पायी चालताना व्हिडिओ काढले, त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट दिसतंय की त्याने कामगारांनी पावडर लावला आणि डांबर तुटून हातामध्ये आलं। अशी परिस्थिती या रस्त्याची आहे। यांना वारंवार विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा रस्ता आम्ही त्याला 10 वर्ष याचा पिरियड आहे, DLP पिरियड आहे, म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड। त्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये आम्ही तुमचे खड्डे बुजवून देऊ, तुम्ही काळजी करू नका, रस्त्याचं काम पहिलं होऊ द्या। पण रस्त्याचं काम असं व्हायला पाहिजे, गॅरंटीने व्हायला पाहिजे की 10 वर्षाकरता हा कुठल्याही प्रकारचा खड्डा पडता कामा नये। आता सध्या सर, आपण काल पण जे पायी प्रवास आंदोलन केलं, आज पण सुद्धा जे आपण पायी प्रवास करत जे अनोखे आंदोलन आपण करत आहात, सध्या तरी प्रशासनाकडनं कुठे आपल्याला काही अडवण्याचा प्रयत्न झाला का याबद्दल? ते प्रशासनाने अडवलेली प्रशासन कुठल्या प्रकारची मला नोटीस दिली नाही, काही त्यांनी आश्वासनं दिलेली नाही। मी माझं काम करत आहे, पायी जात आहे। एक गोष्ट मात्र प्रकाशाने जाणवते की मी जसा पुढे पुढे जातोय तसं खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे। हा माझं म्हणणं आहे की खड्डे बुजवणे हे पर्याय नाहीये। काल बनवलेल्या रस्त्याला आज खड्डे पडत असतील तर हे काम नाही। ते कमीत कमी 10 वर्ष खड्डे पडले नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयामध्ये आपण तज्ञ अभियंते भरतो, जे UPSC MPSC म्हणून आलेले असतात आणि इतके हुशार अभियंते असताना ते कुठल्या ठिकाणी पाणी जिरतं, कुठल्या ठिकाणी रस्ता वारंवार खराब होतो, याचा अभ्यास करून या रस्त्याला कोणती ट्रीटमेंट द्यायची हे त्यांनी फायनल केलेलं असतं। आणि एवढं सगळं करून ज्यावेळी टेंडर 1000 कोटी रुपयाचं बनतं 70 किलोमीटरसाठी, तर म्हणजे 18 कोटी रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे ह्या रस्त्यावरती खर्च होणार आहे। आणि हे खर्च होत असताना रस्त्याला वारंवार खड्डे पडतात, लगेच म्हणजे त्याने पुढे काम केलं की मागे खड्डे पडतात, ही शोकांतिका आहे। या वजनाच्या मानाने तो रस्ता बनलेला नाही। एक तर जे अधिकारी भरले गेले त्यांच्या डिग्र्या तपासाव्या लागतील, असं मला प्रामाणिकपणे म्हणावं लागेल। आता सर, ज्यावेळी आपण आंदोलन सुरू केलं, आंदोलन सुरू करण्याआधीच आपण जे काही प्रॉपरली प्रशासनाला यामध्ये कळवलेलं असणार, बरोबर? 100% तर कळवलं. आपण ज्यावेळेस प्रशासनाला कळवलं, आता आपण सांगत आहात की जे आंदोलन सुरू केलेलं आहे, पण जसं जसं आपण पुढे जात आहात, तर प्रशासनाने यामध्ये जे काही खड्डे बुजवणं चालू केलेलं आहे, म्हणजे ते थोडक्यात आपल्याला त्यांच्या कामातनं उत्तर देत आहे, पण खड्डे बुजवणं हे कुठंतरी आपल्याला अपेक्षित नाहीये। नाही, माझं माझं प्रामाणिक मत आहे। आपण नवी गाडी घेतो, नवी गाडी घेतल्यानंतर कधी हॉर्न खराब होतो, कधी कार्बोरेटर खराब होतो, कधी चाकं फुटतात। अशा वेळेस तुम्ही वैतागल्यानंतर तुम्ही म्हणता की मला गाडी रिप्लेस करून दे, वॉरंटी नको, मला गॅरंटी मध्ये काम आहे। 10 वर्षाची गॅरंटी असते आणि कंपनी तुम्हाला गाडी बदलून देते, जर तो प्रॉपर तेवढा फॉल्ट असेल तर बदलून। तसं माझं म्हणणं आहे की हा रस्ता बनवल्यानंतर याची गॅरंटी द्या तुम्ही आम्हाला। व्हॉट फिलिंग म्हणजे तुम्ही खड्डे भरणे हा पर्याय नाहीये।
आणि तो एका वर्षात नाही यायला पाहिजे. एक वर्ष पण सावळीवीर फाट्यावरती आता काम केलं, म्हणजे गुरुपौर्णिमेला काम केलं, गुरुपौर्णिमेची रात्र संपली, लगेच खड्डे पडायला सुरुवात झाली. हे अशी जर रस्ते बनवत असतात, ते रस्ते नाही बनवले बरे ना. ते जुने रस्ते होते ते चांगले, त्या खड्ड्यात आम्हाला प्रवास करायची सवय झालेली आहे. अहो, कोपरगाव पासून अहिल्यानगर जायला 1 तास लागतो. कोपरगाव पासून नाशिकला जायला कोपरगाव पासून संभाजीनगर जायला 1 तास लागतो. कोपरगाव पासून नाशिकला जायला 1 तास लागतो. पण कोपरगाव पासून माझ्या जिल्ह्यामध्ये मला जायला 5 तास लागतात. म्हणजे माझ्या जिल्ह्याचा विकास कधी व्हायचा? मी लोकांच्या जिल्ह्याचे विकास करायचे का? माझा पैसा जो खर्च करायचा तो माझ्या जिल्ह्यात खर्च झाला पाहिजे. माझ्या जिल्ह्यातले व्यापारी मोठे झाले पाहिजे. माझ्या जिल्ह्यातले शेतकरी मोठे झाले पाहिजे. मी इतर जिल्ह्यातला काय विचार करू? माझ्या गावामध्ये जे विद्यार्थी आहे इथे शिक्षण घेतात आणि नोकरीनिमित्तानं ते बाहेर जातात. का जातात? रस्ते चांगले नाही, मूलभूत सुविधा नाही. हा भ्रष्टाचाराने ही हा नगर जिल्ह्याची कचरापेटी करून टाकली या पुढाऱ्यांनी. हे जे त्यांची पुढाऱ्यांचे पोरं त्यांनी प्रमोट केलेत, पण त्या पोरांच्या डोक्यामध्ये कचराच भरलेला आहे. त्यांना भ्रष्टाचाराच्या पडले काही दिसत नाहीये. ही सगळ्यात शोकांतिक आहे मोठी. आता सर सध्या आपल्या आंदोलनामध्ये नागरिक सुद्धा कुठेतरी सहभागी होताना दिसत आहेत. आणि नागरिकांना पुढे यायचंय, परंतु प्रश्न असा आहे, मी आता रात्रीच एका ठिकाणी बसायला गेलो होतो, तर त्यांचं म्हणणं आहे, आम्हाला तुमच्या आंदोलनात सामील व्हायचंय. पण कुठेतरी नागरिकांची अडचण असते. म्हणजे नोकरीला असला तर तो कोणतरी दादाच्या, अक्काच्या, नानाच्या इन्स्टिट्यूशन मध्ये काम करत असतो आणि त्याच्यावरती डायरेक्ट इनडायरेक्ट बर्डन येत असतं. व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो, हॅरॅसमेंट केली जाते. नगरपालिका त्यांच्याकडे, पंचायत समिती त्यांच्याकडे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे. या माध्यमातून ही लोक जनतेला त्रास देतात आणि यांचा त्रास नको म्हणून लोक बोलायला घाबरतात. पण प्रत्यक्षात जर तुम्ही कॅमेरा सोडला आणि त्याच्यावर चर्चेला बसला तर ही लोक शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. इतके खालच्या दर्जाने बोलतात. पण ह्या पुढाऱ्यांना ह्या गोष्टी कळत नाही. माझं म्हणणं आहे की माझा त्यांच्याशी कुठलाही वाद नाही. देशहिताचं काम करा. ही जनता मोठी झाली पाहिजे, तरच आपण मोठी होऊ. जर जनता भिकारी राहिली तर राजा किती मोठा झाला त्याला कोणी किंमत देणार नाही. जनता सबळ झाली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे, तालुका समृद्ध झाला पाहिजे, जिल्हा समृद्ध झाला पाहिजे आणि या समृद्धीसाठी हे आंदोलन चालू आहे. आता सर कुठेतरी आपलं 8 ते 10 दिवसांचा जो आंदोलनाचा पिरियड असणार आहे, जे शेवटच्या दिवशी 5 सप्टेंबर रोजी आपलं आंदोलनाचा शेवट आहे, बरोबर? तर आपण त्या आंदोलनाचं शेवट नेमकं कशा पद्धतीने करणार आहात? नाही, मी माझा हा जो आंदोलन आहे, हे मी जनजागृती आहे. मी काम हे जात असताना मी जनतेपुढे प्रश्न मांडत जाणार आहे. मला त्या जिल्हाधिकाऱ्याचं तोंड पण पाहायचं नाही. कारण का? तर तो काही करणारच नाहीये. ज्याला काही करायचं असतं त्यांनी इतक्या वेळात एका सिनियर सिटीजनला, 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला हे नगरपर्यंत 100 किलोमीटर पायी चालायला लावतात. याचा अर्थ यांच्या मनामध्ये सामाजिक कामाबद्दल आणि जनतेबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रेम नाहीये. अशा निर्ढावलेल्या माणसाचं तोंड पाहण्यापेक्षा त्याच्या दारात जायचं, नारळ फोडायचं, बाजूला निघायचं. करायचं तर करील. ह्या जनतेला वाटलं तर जनतेने रोष करून उठलं पाहिजे. मी या जनतेला जागा करण्याकरता चाललेलो आहे. मला त्यांच्याकडनं अपेक्षा नाही त्यांनी माझं काम करावं, मला त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, मला अपेक्षा पण नाहीये. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी संजयजी काळे यांचं एक अनोखं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर मागील काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक काही आंदोलने केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्या आंदोलनाचे जे पडसाद जे आहे ते उमटलेले होते. म्हणजेच प्रशासनाने कुठेतरी त्यांच्या अनेक आंदोलनांची याआधी झालेल्या अनेक आंदोलनांची जी दखल आहे ती घेतलेली आहे आणि त्यावरती अनेक जे काही कामकाज जे आहे ते सुरू केलेलं आहे. मात्र आता त्यांनी सध्या सावळीवीर ते अहिल्यानगरचा जो पायी प्रवास जो आहे तो डेली पायी चालणं हा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. डेली जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर पर्यंतचा त्यांचा हा प्रवास चालू आहे. पण त्यांच्याकडनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जसं जसं मी पुढे जातोय तर सरकारकडून जे कुठेतरी जे काही खड्डे आहे ते खड्डे बुजवण्याचं त्यांच्याकडनं काम जे आहे ते सुरू आहे. पण खड्डे बुजवत असताना फक्त तात्पुरता मार्ग काढून हे त्यांना कुठल्याही प्रकारे अपेक्षित नाहीये. त्यामुळे सध्या त्यांच्याकडनं जे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे त्यांचे पूर्णपणे जी पूर्णपणे माहिती जी आहे ती त्यांनी आपल्याला यामार्फत त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.